हल्ली ना प्रत्येकाला या धावत्या जगामध्ये स्पर्धेच्या युगात टिकायचं आहे. पण प्रत्येकजण ना आपल्या आयुष्यासाठी शॉर्टकट शोधत असतो. म्हणजेच कमी वेळामध्ये ना जास्तीत जास्त त्याचा मोबदला मिळाला पाहिजे अशी प्रत्येकाची अपेक्षा असते. मग तो मोबदला ना मार्कांच्या स्वरूपात असू दे किंवा तो पैशांच्या स्वरूपात असू दे. म्हणजे आम्ही अभ्यास कधी करणार, एक्झाम तोंडावर आल्यावर मग आम्ही अभ्यास करणार, पण मार्क्स मात्र आम्हाला जास्तीत जास्त मिळाले पाहिजेत. आम्ही सुरुवातीपासून वर्षभर अजिबात अभ्यास नाही करणार, पण शेवटच्या टप्प्यात मात्र आम्ही रात्री जागून आम्ही अभ्यास करणार आणि मार्क्स मात्र आम्हाला जास्त मिळाले पाहिजेत. आता हे कसं काय शक्य आहे ना? आणि कधीतरी आपल्याला एखाद्या वेळेस यश मिळतं, पण ते योगायोग असं समजावं लागतं. नेहमी असं आपलं लक किंवा आपलं नशीब नाही साथ देत प्रत्येक वेळेसच, कारण कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त मोबदला मिळणं हे शक्य नाही. हा तर उलट नीतीचा नियम आहे. त्याच्यामुळे कमी वेळामध्ये किंवा परिश्रम न करता कोणतीच गोष्ट आपल्याला मिळत नाही. तसंच म्हणजे अगदी पैशांच्या बाबतीत सुद्धा ना तसंच होतं. म्हणजे आपल्या अन्न, वस्त्र, निवारा ह्या तिन्ही गरजा, तसे शिक्षण ही सुद्धा एक आपली चौथी गरज आहे. ह्या सगळ्या भागून सुद्धा ना आपल्याला चैनीसाठी आपल्याकडे पैसा शिल्लक राहिला असला पाहिजे असं प्रत्येकाला वाटत असतात. पण का नाही, जे लोक अध्यात्माचा अभ्यास करतात, जे साधू संत म्हणा किंवा ऋषी वगैरे, तर त्यांनी एक आपल्याला सांगितलेलं आहे बघा, नीतिमंत श्रीमंती असावी. म्हणजे घरात येणारा पैसा कसा असावा, तर तो पैसा ना तृप्त असावा. म्हणजेच कुणाच्या मुंड्या मुरगळून येणारा नसावा, कुणाच्या पापाचा नसावा, कुणाच्या तळमळीचा नसावा, भ्रष्टाचाराचा नसावा. तो नीतिमंत श्रीमंती असावी. गंमत अशी आहे की पापाच्या पैशामध्ये ना लोक सुखाची अपेक्षा करतात. पापाच्या पैशामध्ये घरं बांधतात, पण ती सुद्धा कशी, वास्तुशास्त्राच्या आधारानं. म्हणजे झालंय असं, पैसा पापाचा आणि घर वास्तुशास्त्राने बांधायचं, आणि ते पण कसं, घरामध्ये शांतता राहिली पाहिजे. आता तेच कसं सांगा, हे सगळं कसं शक्य आहे? म्हणजेच आपण असं म्हणता येईल का नाही सांगा, एखाद्या मटन शॉपला ना आपण अहिंसा मटन शॉप असं नाव दिल्यासारखं आहे की नाही सांगा बरं. त्याच्यामुळे घरात येणारा पैसा ना नेहमी नीतिमंत श्रीमंती असावी. येणारा पैसा तृप्त असावा. म्हणजे येणारी जी घरात लक्ष्मी असते ना, तिचा सुद्धा वास आपल्या घरामध्ये चांगल्या पद्धतीने राहतो. येणारा पैसा सुद्धा टिकतो. चला.